आहेत। रोड शोची जय्यत तयारी भाजपकडून झालेली आहे। रोड शोच्या मार्गावर जागोजागी स्वागत कमानी, छोटे स्टेज उभारण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये रोड शोची जय्यत तयारी। नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं होम ग्राउंड, तिथं आज मुख्यमंत्र्यांचा रोड शो आहे। जय्यत तयारी झालेली आहे। जागोजागी बॅनर्स, फलक आपल्याला दिसतायत। आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे अनेक नेते आपल्या होम पिचवर, आपल्या होम ग्राउंडवर बघायला मिळतील। आपण थेट जाऊया नागपूरला। उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। उदय, काय वातावरण नागपुरातलं आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस? सुवर्ण, अगदी खरा आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। मुख्यमंत्र्यांना अगदी राज्यभर सभा घेऊन ज्या त्या या सगळ्या सभा गाजवल्या आणि आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नागपूरमध्ये रोड शो करतात। मुख्यमंत्र्यांचं हे होम पिच आहे, त्यामुळे इथं मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे। गेल्यावेळी इथं भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते, यावेळी 120चं टार्गेट जे आहे ते भाजपनं ठेवलेलं आहे आणि त्यामुळं कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांचा रोड शो जो आहे तो नागपूरमध्ये होत आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री इथं दाखल होईल। सध्या आपण या भारत माता चौकामध्ये आहे आणि या भारत माता चौकातून जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या या रोड शोला सुरुवात होणार आहे। या रोड शोचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मुख्यमंत्री जे आहे ते बुलेट चालवत या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत। आपण पाहतोय की अनेक महिला, तरुणी आणि समाजातले वेगवेगळे घटक जे आहेत या रोड शोसाठी दाखल झालेल्या हातामध्ये बाईक घेऊन या महिला ज्या आहेत या रोड शोमध्ये सहभागी होणार आहे। खरं तर मध्य नागपूरमध्ये हा रोड शो होता आणि मध्य नागपूर मध्ये जे आहे ते भाजपच्या जवळपास गेल्यावेळी निम्म्या जागा होत्या, तर यावेळी अधिक वाढविण्यासाठी म्हणजे ज्या भागातून हा रोड शो जातोय त्या भागामध्ये सुमारे 6 प्रभाग आणि जवळपास 24 वार्ड येतात। त्यामुळे या 24 वार्डमधून मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो जाणार आहे आणि मुख्यमंत्री जे आहेत ते मतदारांना मतांचं दान मागणार आहेत। मात्र आपण पाहतोय की हा रोड शो भव्य करण्याच्या दृष्टीनं भाजपनं नियोजन केलेलं आहे। ज्या ज्या मार्गावरून हा सगळा रोड शो जाणार आहे तिथं स्वागताच्या कमानी उभारण्यात आलेल्या, भाजपचे भगवे झेंडे लावण्यात आलेल्या, कमळ चुनाव चिन्ह सगळीकडे लावण्यात आलेलं आणि पारंपरिक, कारण नागपूरचा सांस्कृतिक वारसा म्हणून या मध्य नागपूरकडे पाहिलं जातं। त्यामुळं या मध्य नागपूरमधून निघणारी मारबतची शोभायात्रा असेल किंवा इथं असणारे जे काही सांस्कृतिक भजन मंडळ असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या रोड शोच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। मी तुम्हाला ही बुलेट जी दाखवतोय ना, या बुलेटवरूनच जे आहे ते मुख्यमंत्री या सगळ्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहे। आपण पाहतोय की अत्याधुनिक तंत्रज्ञानानं म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्री या बुलेटची राईड करतील त्यावेळी इथं कॅमेरे लागलेले आहेत। मुख्यमंत्री जेव्हा मतदारांशी संवाद साधतील त्यावेळी तो संवाद जनतेपर्यंत पोहोचावा याकरता माईकची व्यवस्था करण्यात आलेली आहे। वायफाय या बुलेटला लावण्यात आलेला आहे। अगदी नवी कोरी ही बुलेट आणि 650 सीसीची ही बुलेट। आपण याआधी अनेक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्ये ऐकलं होतं की मुख्यमंत्र्यांना ड्रायव्हिंग करायला आवडतं, त्यामुळं प्रचाराच्या या ताणतणावामध्ये शेवटच्या दिवशी आपल्या होम पिचमध्ये जे आहे ते बुलेटवरून हा रोड शो काढून जे आहे ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठीची सगळी जय्यत तयारी झालेली आहे। ज्या ज्या मार्गानं हा रोड शो जाणार आहे त्या मार्गावर जे आहे ते सर्व तयारी झालेली आहे। स्वागत कमानी भाजपने उभारलेला आहे। मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आपल्यासोबत आहेत। तुमच्या या मतदारसंघात हा रोड शो मुख्यमंत्र्यांचा होता, कशा पद्धतीनं तुम्ही सगळं नियोजन केलं? छोट्या छोट्या गल्ल्यांमधनं पण माननीय मुख्यमंत्री येऊ शकतात, कोणी विचार केला नसेल, पण त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस। सामान्यातला आणि वंचित माणसाचा विकास करणारा, त्याला न्याय देणारा हा माणूस आहे। इथे व्यावसायिक लोक आहेत, इथे आमचे विणकर लोक आहेत, हलबा लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, मोठ्या समाजात जैन समाज आहे, कसार समाज आहे, कहार समाज आहे, मासोळी विक्रेते आहेत, सर्व प्रकारचे लोक आहेत, धार्मिक आहेत। तिथे आमचे मठ मंदिरं आहेत, बाजूलाच खाटीक समाजाचं विठ्ठलाचं मंदिर आहे, भारत मातेचा पुतळा आहे। ज्या भारत मातेकरता भाजप किंवा आमचा जो विचार परिवार आहे जो काम करतो त्या भारत मातेच्या पुतळ्याला स्मरून तिचं हे घेऊन आम्ही समोर निघणार आहे। नागपुरात 121+ टार्गेट आम्ही पूर्ण करणार आहे आणि या भागात जवळपास 6 प्रभागांमध्ये ही रॅली चालली आहे। या 6 प्रभागात आम्ही पैकीच्या पैकी सीट जिंकणार। मला सांगा, या सगळ्या रोड शोचा नागपूरच्या जागांवर परिणाम होईल? तुमचं जे 120 जागांचं सामान्य 2 व्हीलरवर होणारी लोक ही 2 व्हीलरवर होणारी आहे, त्यामुळे नागपूर हे 2 व्हीलर करता प्रसिद्ध आहे। जो रोज 2 व्हीलर चालवतो त्याला मुख्यमंत्री आपला वाटणार आहे, म्हणून तो भाजपला मत देणार।
नक्कीच आपण पाहतोय की नागपूर शहर हे टू व्हीलर चालवणाऱ्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं, त्यामुळं या रोड शोच्या माध्यमातून जे आहे ते मुख्यमंत्री या नागपुरातल्या स्थानिक नागरिकांशी म्हणजे अगदी जे रोज दुचाकीचा प्रयोग करतात त्या नक्की. स्थानिक नागरिकांशी जे आहे ते संवाद साधणार आहे. काही महिला इथं सहभागी होणार आहे या रोड शोमध्ये बुलेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधूया. या रोड शोमध्ये तुम्ही स्वतः बुलेट घेऊन सहभागी होता, काय आनंद आहे? मुख्यमंत्री तुमच्यासोबत या रोड शोमध्ये बुलेटवर असणार आहे. ॲक्च्युली हे ना माझं फर्स्ट टाइम आहे. मला खूप जास्त भारी वाटत आहे. मेन म्हणजे मी बाजूलाच राहते आणि माझ्या घरासमोरून सर्व सुरू होतं. आय वॉज सो हॅपी. पाहतोय की उत्साह आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. या सगळ्या रोड शोच्या माध्यमातून समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना उदय. जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून केलेला आहे. थोड्या वेळात मुख्यमंत्री इथे येतील आणि भारत मातेच्या पुतळ्याचं पूजन करतील आणि त्यानंतर हा रोड शो सुरू होईल. सुरुवातीला बुधवारी असेल, त्यानंतर बडकस चौक असेल, तीननल चौक असेल, शिवाजी पुतळा असेल, अशा दाटीवाटीच्या आणि प्रामुख्यानं जुनं नागपूर म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या मार्गाने जात हा रोड शो जो आहे तो शिवाजी पुतळा परिसरात जाईल आणि त्या शिवाजी पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर या रोड शोचा जो आहे तो समारोप केला जाणार. उदय, धन्यवाद. आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोर व्हीलरचं स्टेअरिंग हातात घेऊन ड्राईव्ह करताना आपण बघत होतो, पण आत्ता कदाचित ही पहिलीच वेळ असेल महाराष्ट्राची जनता आज त्यांना बुलेट हातात घेतलेली राईड करताना प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिसेल. त्याचं थेट प्रेक्षेपण आपण बघूयाच आत्ता पुढच्या